ओके, याच्यामध्ये मी 12 जुलैचा जो टेस्ट आहे त्याचं सोल्युशन डिस्कस करतोय. आता हे डिस्कस करताना माझ्या सांगण्याची मेथड आणि तुम्ही शिकलेली मेथड वेगळी असू शकते. देअर कुड बी सम डिफरन्सेस. तर तुम्ही या सोल्युशनमधून पण तुम्हाला काही कळलं नाही एखादी गोष्ट तर यू कॅन ऑलवेज रिवर्ट बॅक. ठीक आहे, आणि मी थोडा फास्ट सॉल्व्ह करतोय. आता असं येऊ शकतं की माझा सिक्वेन्स तुम्हाला दिसतोय इथं, तो सिक्वेन्स आणि तुमचा सिक्वेन्स वेगळा असू शकतो क्वेश्चनचा. तर मी क्वेश्चन क्विकली वाचतो अँड देन विल गो फॉर सोल्युशन. ओके, पहिला क्वेश्चन आहे, टू वेक्टर्स ए अँड बी हॅव इक्वल मॅग्निट्यूड देन द वेक्टर्स ए बी इज परपेंडिक्युलर टू. त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, ए क्रॉस बी, ए मायनस बी, 3a मायनस 3b, ऑल ऑफ दिस. ओके, लक्षात घ्या ह्याची मॅग्निट्यूड सेम असायची गरजच नाही आहे या क्वेश्चनसाठी. एक सिम्पल आहे, जर या प्लेनमध्ये इथं वेक्टर ए आणि वेक्टर बी 3D काढतोय मी, ए आणि बी असेल तर ह्याचा ॲडिशन ए प्लस बी जो आहे तो या प्लेनमध्येच असणार आहे ना. आणि ए क्रॉस बी कधीही कसा असणार आहे, परपेंडिक्युलर टू ए, परपेंडिक्युलर टू बी असा असणार आहे ना ए क्रॉस बी. म्हणजे हा ए प्लस बी नेहमी ए क्रॉस बीच्या परपेंडिक्युलर असेल ना ऑब्व्हियसली, कारण ए प्लस बी या प्लेनमध्ये आहे आणि या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ॲज सिम्पल ॲज दिस. याचा आन्सर काय आहे, ए क्रॉस बी. कळतंय? पुढे अँगल बिटवीन ए क्रॉस बी अँड बी क्रॉस ए. हां, कसे असतात ते एकमेकांना ऑपोजिट असतात ना. ए क्रॉस बी वरती असेल तर बी क्रॉस ए खाली असतो. सो दे आर ऑपोजिट टू इच अदर. दोघांमधला अँगल किती आहे, 180 डिग्री. आन्सर आहे 180 डिग्री और पाय रेडियन. ठीक आहे. थर्ड, हा क्वेश्चन म्हणतोय, अ हायली रिजिड क्युबिकल ब्लॉक ए ऑफ मास स्मॉल एम. बर, काय म्हणतोय तो, ब्लॉक ए आहे, त्याचा मास एम आहे, साइडची लेंथ एल आहे, फिक्स रिजिडली ऑन अनदर क्युबिकल ब्लॉक ऑफ सेम डायमेन्शन्स अँड ऑफ लो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा सच दॅट, म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा आहे, सच दॅट the lower face of A completely covers the upper face of B. The lower face of B is completely held on a horizontal surface. A small force is applied. Okay, हे असं काहीतरी, असे दोन ब्लॉक आहेत आणि त्यांनी याच्यावर फोर्स लावलेला आहे असा, अ स्मॉल मास. ओके, फाईन. तर हा खालचा त्यांनी काय, बी खालचा आहे ब्लॉक आणि हा वरचा ब्लॉक आहे. बरं, आणि त्याने असा फोर्स लावलाय, अ स्मॉल फोर्स एफ इज अप्लाइड परपेंडिक्युलर टू वन ऑफ द साइड फेसेस ऑफ ए. बरं, असा परपेंडिक्युलर त्यांनी फोर्स लावलाय. आफ्टर द फोर्स इज विड्रॉन, ब्लॉक ए एक्झिक्यूट स्मॉल ऑसिलेशन्स, असा ऑसिलेट करेल हा. द टाइम पिरियड इज गिवन बाय. ओके, आता बेसिकली हा तुम्हाला युनिट डायमेन्शनने सॉल्व्ह करायचा आहे. सध्या तर तुम्हाला पुढचं तुम्ही फिजिक्स शिकलेलं नाही आहात, त्यामुळे तुमच्यासाठी सध्या तरी तिथं तुम्हाला काय विचारलंय, टाइम पिरियड विचारलाय ना. टाइम पिरियड विचारल्यामुळे तुम्हाला टाइम काढायचा बेसिकली. तर चारही ऑप्शन बघा, चारही ऑप्शनमध्ये कुठला ऑप्शनचा डायमेन्शन टाइम बरोबर मॅच होत आहे ते तुमचा आन्सर आहे. हे तुम्हाला बाकी कुठली कन्सेप्ट लावायची नाही, रिजिडिटी वगैरे. हां, फक्त तुम्हाला हे शब्द माहिती पाहिजेत, हे काय आहेत. बरं, हे मास तुम्हाला माहिती आहे, एल माहिती आहे. व्हॉट अबाउट रिजिडिटी बघा, हा ह्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतात. तर ह्याचा युनिट असतं पास्कल. ह्याचं युनिट काय आहे, युनिट असतं पास्कल. ठीक आहे, पास्कल आठवत आहे, फोर्स अपॉन एरिया, प्रेशरचं युनिट आहे ना हे. ओके, एक्झॅक्टली हा प्रेशर नसतो, ह्याचा अर्थ वेगळा आहे, पण सध्या आपल्याला अर्थाशी घेणं देणं नाही आहे. ओके, तर तुम्ही चारही ऑप्शन ट्राय करा, कशाचं डायमेन्शन टाइम बरोबर मॅच होते तर तुमचा आन्सर आहे. कळत आहे का? तर तुम्हाला आता हे 1 बाय 1 ऑप्शन सगळं ट्राय करावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा तुम्ही हे शिकाल कन्सेप्ट तेव्हा ते कन्सेप्ट विल हेल्प यू टू आयडेंटिफाय करेक्ट ऑप्शन. बट सध्या तरी यू हॅव टू यूज डायमेन्शनल अनालिसिस. मासचा डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे m0, लेंथचं माहिती आहे m1, लेंथचं काय आहे L1. ठीक आहे ना. आणि इटाचं डायमेन्शन काय आहे, फोर्स अपॉन एरिया. फोर्स काय आहे ml t-2 अपॉन एरिया L2. दिस बिकम्स ml-1 t-2. हे कशाचं आहे, इटाचं डायमेन्शन आहे. ठीक आहे, हे डायमेन्शन्स तिन्ही सबस्टिट्यूट करा आणि ऑप्शन वाईज जा. ठीक आहे, तुमचा ऑप्शन डी असा आन्सर येईल त्याचा. ठीक आहे, पुढे बघूया चौथा.
हां, टू ॲडजस्टंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर रिप्रेझेंटेड बाय टू वेक्टर्स. काय दिला वेक्टर बघू, ए वेक्टर आय कॅप प्लस 2j प्लस 3k कॅप. बी वेक्टर काय आहे 3i कॅप मायनस 2j प्लस k कॅप. त्यांनी म्हणलंय व्हॉट इज द एरिया ऑफ पॅरलोग्राम. तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ पॅरलोग्राम जो आहे त्याचा आपण एरिया काय असतो पॅरलोग्रामचा इज ए क्रॉस बी. तुम्हाला या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड असणार आहे एरियाचा मॅग्निट्यूड. ठीक आहे, कसं घेणार क्रॉस प्रोडक्ट, डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला. 1 2 3 3 मायनस 2 1. आता तुम्ही असं जर विचार केला तर मग ए क्रॉस बीच का घ्यायचा, बी क्रॉस ए घेतलं तर काय होतं, नो प्रॉब्लेम. तुम्ही बी क्रॉस ए घेतलं तर मॅग्निट्यूडमध्ये काही चेंज होणार नाही. मॅग्निट्यूड ए क्रॉस बीची आणि बी क्रॉस एची मॅग्निट्यूड तीच असते ना, डायरेक्शन वेगळी असते. पण सध्या आपण एरिया ॲक्च्युली एरिया वेक्टर क्वांटिटी आहे पण त्याच्या डायरेक्शनचं सध्या कॉग्निझन्स घेत नाही, आपल्याला नंबर इथं हवा आहे फक्त. ओके, सो यू हॅव टू सॉल्व दिस डिटर्मिनंट. काय करता येईल, आय हे झालं 2 हे प्लस 6 झालं 8 मायनस जे हे झालं 1 मायनस 9 म्हणजे मायनस 8 मेक्स इट 8 प्लस के मायनस 2 मायनस 6 मायनस 8 असं झालं. म्हणजे हे 8√3 असा आन्सर येईल. कळत आहे का, मी डिटर्मिनंट सॉल्व्ह केला. तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला सरांनी घेतलं असणार आहे ते डेफिनेटली. ते कसं करायचं कळत नसेल तर तो एकदा व्हिडिओ बघा फक्त. मी या एका व्हिडिओमध्ये इतके सगळे प्रॉब्लेम्स इतक्या डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं मला नाही होणार आहे. ठीक आहे, हा ए क्रॉस बी आहे ना असा, आणि ह्याचा आपण मॅग्निट्यूड काढली. मॅग्निट्यूड कशी असते, √8² प्लस 8² प्लस 8². त्यात मी 8² कॉमन काढला, 8 बाहेर आला आणि √3 राहिला आत. ठीक आहे, पुढचा 5th काय म्हणतोय 5th, एक्सक्यूज मी, व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी क्रॉस ए मायनस बी इज. हे कसं करता येईल, ए प्लस बी क्रॉस ए मायनस बी. हे कसं करता येईल, कॅन राईट दिस ॲज ए क्रॉस ए प्लस मायनस ए क्रॉस मायनस बी प्लस बी क्रॉस ए मायनस बी क्रॉस बी. ओके, ए क्रॉस ए 0 असतो, बी क्रॉस बी 0 असतो का, सेल्फ दोघांमधला अँगल 0 असणार ना, सेल्फ प्रोडक्ट आहे. आणि इथं काय लिहिल, ओके इथं काय लिहिता येईल, इथं क्रॉस पाहिजे ना. ओके, आता हा मायनस ए क्रॉस बी जो आहे तो मला लिहिता येईल का, बी क्रॉस ए, मायनसचा प्लस होऊन जाईल ना, कळतं तुम्हाला हे, आणि प्लस बी क्रॉस ए म्हणजे हे काय येईल 2b क्रॉस ए. कळतंय का, देयर इट इज आन्सर. पुढे 6th, इफ मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू √3 टाइम्स ए डॉट बी, तर द व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी चे मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती आहे. म्हणजे त्याने विचारलंय फाइंड व्हॅल्यू ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस बी. ओके, हे काढायचं आहे मला. हे कसं करणार, मला सांगा ए क्रॉस बी ची मॅग्निट्यूड किती असते, ए बी साइन थीटा √3 टाइम्स ए डॉट बी काय असतं, ए बी कॉस थीटा. ए बी कट झाला, साइन अपॉन कॉस, टॅन थीटा इक्वल टू √3 इम्प्लाइज थीटा इक्वल टू 60 डिग्री. कळत आहे. मग ह्याचा तुम्हाला ॲडिशनची मॅग्निट्यूड कसे काढणार, ए प्लस बी ची मॅग्निट्यूड काय असते, a² प्लस b² प्लस 2ab कॉस 60 ना, कॉस 60 ची व्हॅल्यू हाफ असते, हाफ आणि हे 2 कट झाला म्हणजे काय येईल, दिस आन्सर इज a² प्लस b² प्लस ab रेस टू हाफ. हे स्क्वेअर रूट आहे ना, ते मी असं रेस टू हाफ लिहू शकतो. हे आन्सर आहे. कळतंय. पुढे 7th, equation of stationary wave is y equal to a sin kx cos omega t where, okay, choose correct option. बरं, त्यांनी काय दिलं इक्वेशन, y is equal to a sin kx cos omega t. असे ब्रॅकेट मी टाकलेले आहेत सध्या. ठीक आहे, चूज करेक्ट ऑप्शन. बघू काय ऑप्शन्स आहेत. हां, आता हे इक्वेशन जे आहे, दिस इक्वेशन इज इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह.
स्टेशनरी वेव्हचं एक्झाम्पल आहे. त्यामुळे आपल्याला हे टर्म्स सध्या तुम्हाला माहिती असणं एक्सपेक्टेड नाही आहे. तरी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वाय असतं डिस्प्लेसमेंट, म्हणजे त्याचं डायमेन्शन एल असतं, डिस्टन्स सारखं असतं. ही झालं ए म्हणजे अँप्लिट्यूड. कळतंय? मला सांगा साइन के एक्स कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डायमेन्शन किती असतं? ऑलवेज डायमेन्शनलेस असतो, कारण कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा एक रेशो असतो ना. साइन काय असतो? ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूज इज अ रेशो. कोसाइन काय असतो? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज, परत रेशो. त्यामुळे साइन आणि कोसाइन वॉट एव्हर ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं डायमेन्शन कधीही डायमेन्शनलेस असतं. कळतंय का? हे पहिली गोष्ट आहे. अच्छा, आणि साइन ज्याचा साइन असतो, आता के एक्सचा साइन घेतलाय ना, तर के एक्स पण डायमेन्शनलेस असायला पाहिजे. कारण साइन असतो कशाचा? साइन 30 डिग्री, साइन 40 डिग्री असतो. साइन कोसाइन हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणाचे असतात? एक तर ते स्वतः रेशो असतात, पण तो ज्याचा असतो साइन 30, साइन 40. साइन 2 किलो कधी बघितलं, ऐकलंय का तुम्ही? इज देअर एनिथिंग लाईक साइन 5 सेकंड्स? नाही. साइन इज ऑलवेज ऑफ अँगल. ओके, आणि अँगल इट सेल्फ इज डायमेन्शनलेस. कळतंय? म्हणजे हेचा पण डायमेन्शनलेस असायला पाहिजे, आणि के एक्सचा डायमेन्शन पण डायमेन्शनलेस असायला पाहिजे. के एक्सचं मिळून डायमेन्शन. कळतंय? ओके. आता के ला वेव्ह नंबर म्हणतात, आणि हा ओमेगा म्हणतोय आपण, अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते ही. एनिवे, सध्या हे तुम्हाला माहित नाहीये तर नो इश्यूज. फक्त जर मला सांगा, जर एक्स काय आहे? एक्स पण डिस्टन्स आहे. एनिवे, ते ह्याच्यात मेन्शन केलेलं नाहीये. तर तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे की पहिला आपण ऑप्शन वाईज जाऊ. पहिला ऑप्शन काय म्हणतो? डायमेन्शन ऑफ ए अँड के आर सेम. डायमेन्शन ऑफ ए अँड के आर सेम. बरं, आता मला जर ह्यातलं काहीच माहित नसेल, असा अंदाज करतो मी, काही मला माहित नाही, तर हे असं असायला पाहिजे का? नॉट नेसेसरी ना. हे आणि हे असायला पाहिजे असं नेसेसरी नाहीये. पुढचा ऑप्शन बघूयात. डायमेन्शन्स ऑफ ए के ओमेगा आर सेम. अगेन नॉट नेसेसरी. ए के ओमेगा दे कॅन बी डिफरंट. ओके, फाईन. डायमेन्शन्स ऑफ के अँड ओमेगा आर सेम. के अँड ओमेगा अगेन नॉट नेसेसरी. वेगळं असू शकतं. पण ते पुढचं चौथा ऑप्शन इज मोस्ट अपीलिंग. हे असायलाच पाहिजे. चौथा ऑप्शन काय म्हणतोय? डायमेन्शन्स ऑफ के एक्स शुड बी इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ओमेगा टी. असायलाच पाहिजे. का? ह्याचं डायमेन्शनलेस आहे. ह्याचं डायमेन्शन किती पाहिजे? M0 L0 T0. डायमेन्शन असायलाच पाहिजे. नसेल तर ह्याचा साइन होणारच नाही. आणि ह्याचं पण डायमेन्शनलेस असायलाच पाहिजे. हे पण काय पाहिजे? M0 L0 T0. कळतंय का? म्हणून चौथा ऑप्शन इज मस्ट. बाकीचे ऑप्शन्स असायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाहीये. आता मी हे सांगितलं, तुम्हाला ह्याचं नॉलेज नाहीये या इक्वेशनचं, म्हणून या दृष्टीने सांगितलं. आता तुम्हाला ऍक्च्युअली सांगायचं झालं रिअल लाईफमध्ये काय असतं? एक्स डिस्टन्स असतो ना, डिस्टन्स. एक्सचं डायमेन्शन काय असतं? एल. आणि हा के जो असतो ह्याला म्हणतात वेव्ह नंबर. वेव्ह नंबर डायमेन्शन असतो L-1. कळतंय? म्हणून हे L1 आणि L-1 एकमेकांना L0 करून टाकतं. कळतंय? अच्छा, हे टाइम, हा टी म्हणजे टाइम आहे. टाइम 1 असतो याचा डायमेन्शन. आणि ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी, याचा युनिट असतं हर्ट्झ. हर्ट्झ म्हणजे काय? सेकंड इनव्हर्स, म्हणजे टाइम इनव्हर्स. कळतंय? आणि हे एक दोघांना T0 करून टाकतात. दॅट्स व्हॉट हॅपन्स इन ऍक्च्युअल फिजिक्स. ठीक आहे? पण सध्या तुम्हाला ते माहित नसेल तरी तुम्हाला या लॉजिकने तरी सांगता येईल की ओमेगा टी शुड बी इक्वल टू के एक्स आणि इक्वल टू डायमेन्शनलेस. म्हणजे डी ऑप्शन शुड बी अ शुअर आन्सर असायलाच पाहिजे ते. कळतंय? फाईन. पुढे पुढचा काय क्वेश्चन आहे? 8. इफ P डॉट क्यू इज इक्वल टू पी क्यू देन अँगल बिटवीन P अँड क्यू इज. मला सांगा P डॉट क्यू काय आहे? पी क्यू कॉस थिटा असतो, डॉट प्रोडक्ट. आणि हे किती? दिस इज इक्वल टू पी क्यू ना. ओके, हे कट झालं. म्हणजे कॉस थिटा शुड बी इक्वल टू 1, थिटा शुड बी इक्वल टू 0 डिग्री, 0 किंवा 2π 4π. ठीक आहे? एनिवे 0 ऑप्शनमध्ये असेल आय थिंक. बघा काय आहे, ऑप्शन 0 डिग्री दिसतं. ठीक आहे? कळतंय? पुढे अँगल बिटवीन द वेक्टर्स ए कॅप जे कॅप अँड जे कॅप के कॅप. आय थिंक तुम्हाला हे अगोदर सांगितलंय मी कोणाला तरी, पण लेटेस्ट आता या फ्लोमध्ये सांगून टाकतो परत. कितवा हा 9th क्वेश्चन आहे. अँगल बिटवीन आय कॅप जे कॅप अँड जे कॅप प्लस के कॅप. हा याच्या दोघांमधला अँगल किती आहे? मला सांगा, कुठलाही वेक्टर ए आणि कुठलाही वेक्टर बी असेल, दोघांमधला अँगल कसा काढतो आपण? मला माहिती आहे ए डॉट बी काय असतो? ए बी कॉस थिटा. ओके, म्हणजे कॉस थिटा काय असतो?
ए डॉट बी अपॉन ए बी ना, कळतंय का? मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी. येस. बरं, मला हा सिम्पलेस्ट वे आहे सॉल्व, कुठलाही अँगल काढायचा असेल तर मला कसं काढता येईल? आता या ठिकाणी मला कॉस थिटा कसा काढता येईल? या दोघांना, ह्याला वेक्टर ए म्हणा आणि ह्याला वेक्टर बी म्हणा, दोघांचा डॉट प्रोडक्ट. एक्सक्यूज मी. डॉट प्रोडक्ट कसं काढतो आपण? आयच्या कोइफिशियंटने आयच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करतो, जेच्याने जेला करतो, केने केला करतो. इथं आयचा कोइफिशियंट नाहीच आहे कुठला, म्हणजे 0 आहे, म्हणजे याचा कोइफिशियंट तिथं मल्टिप्लाय केलं की 0च येणार. मी तुम्हाला डॉट प्रोडक्ट सांगतोय, ठीक आहे. जेचा कोइफिशियंट 1 आहे, इथं जेचा पण 1 आहे, त्यामुळे 1 येणार. प्लस केचा कोइफिशियंट 0 आहे, इथं 1 आहे, म्हणजे प्रोडक्ट 0 अपॉन ह्याचा मॅग्निट्यूड आणि ह्याचा मॅग्निट्यूड. ह्याचा मॅग्निट्यूड किती आहे? अंडर रूट ह्याचा कोइफिशियंट स्क्वेअर प्लस ह्याचा कोइफिशियंट स्क्वेअर, म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, आणि ह्याचा मॅग्निट्यूड अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. कळतंय? म्हणजे हे काय झालं? 1 बाय हे रूट टू ना, म्हणजे 2 झाले. म्हणजे कॉस थिटा जर हाफ असेल तर थिटा किती झाला? 60 डिग्री. त्यांनी अँगल विचारलाय तर अँगल 60 डिग्री असणार, किंवा π/3. हा झाला 9th. 10th. द पोझिशन ऑफ अ पार्टिकल ॲट टाइम टी इज गिवन बाय. चांगला प्रश्न आहे हा. एक्स ऑफ टी इज इक्वल टू व्ही नॉट अल्फा, ओके, 1 मायनस ई रेस टू मायनस अल्फा टी, वेअर व्ही नॉट इज अ कॉन्स्टंट अँड अल्फा ग्रेटर दॅन 0. ओके, the dimensions of V0 and alpha respectively. ओके, मला एक सांगा, x काय आहे? x तरी पोझिशन आहे, x पोझिशन आहे जी आपण मीटरमध्ये मोजतो, म्हणजे x चं डायमेन्शन किती आहे? L आहे ना थोडक्यात, कारण x मीटरमध्ये मोजतो. बरं, आता या इक्वेशनचं LHSचं डायमेन्शन जर L असेल तर RHSचं डायमेन्शन पण L पाहिजे. पॉईंट नंबर 1, म्हणजे या सगळ्याचं डायमेन्शन काय पाहिजे? L असायला पाहिजे. अच्छा, आता ह्याचं डायमेन्शन 1 आहे आणि याचं डायमेन्शन किती असायला पाहिजे? आता सॉरी, ह्याचं डायमेन्शन 1 आहे म्हणजे काय? ही संख्या 1 आहे, ह्याचं डायमेन्शन डायमेन्शनलेस आहे, कारण 1 इज जस्ट नंबर, नंबरला डायमेन्शन काहीच नसतं. ओके, ही टर्म जर डायमेन्शनलेस असेल तर डायमेन्शनलेस म्हणून आपण डायमेन्शनलेसच गोष्ट मायनस करू शकतो. तुम्हाला जर मी 5 रुपये दिले, तुम्हाला 5 रुपये दिले आणि त्यातनं 2 सेकंड मायनस करा म्हणलं, 5 रुपयातनं 2 सेकंड मायनस कर, डज इट मेक सेन्स? नो. किंवा 10तनं 3 मायनस कर म्हणलं की 7 आन्सर तुम्ही सांगता मला, पण 10तनं 2 किलो मायनस कर, ह्याला काय अर्थ आहे का? नाही. तर एखादी संख्या जर डायमेन्शनलेस असेल तर त्यातनं मायनस होणारी संख्या पण डायमेन्शनलेसच असायला पाहिजे. किंवा एखादी संख्या समजा ही किलो असेल तर ही पण किलोच असली पाहिजे. 5 किलोतनं 3 किलो काढता येतं, पण 5 किलोमधनं 3 सेकंड काढता येईल का? नाही. तर ह्याचं डायमेन्शन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये लक्षात घ्या, डायमेन्शन्स दोन्ही टर्म्सच्या ॲड होणाऱ्या किंवा सबट्रॅक्ट होणाऱ्या डायमेन्शन सेमच असायला पाहिजे. आता ही डायमेन्शनलेस आहे म्हटल्यानंतर 1 डायमेन्शनलेस आहे, नंबर आहे म्हटलं की हे पण डायमेन्शनलेस पाहिजे. ओके, आणि दुसरी गोष्ट, आता हा इंडेक्स आहे वरचा, हा वरचा काय इंडेक्स आहे ना, हा इंडेक्स कधी पण डायमेन्शनलेस पाहिजे. कळतं तुम्हाला? लक्षात घ्या, कधी पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन कॉस टॅन कॉटसेक कोसेक, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या आतलं जे आहे ते डायमेन्शनलेस पाहिजे आणि हा फंक्शनचा अख्खाच्या अख्खा फंक्शन पण डायमेन्शनलेस पाहिजे. पॉईंट नंबर 1. त्यानंतर लॉगॅरिदम, नॅचरल लॉग किंवा लॉग ज्याचा असतो ते पण डायमेन्शनलेस पाहिजे, आणि लॉग घेतल्यानंतर उरलेली संख्या पण डायमेन्शनलेस आली पाहिजे. कुठल्याही संख्येचा नंबरचा इंडेक्स असेल, इंडेक्स दिस इंडेक्स शुड ऑल्सो बी डायमेन्शनलेस. ओके, कारण 10 टू पॉवर 2 आपण माहिती आहे, 10 टू पॉवर 2 किती? 100. बट 10 टू पॉवर 2 kg ह्याला काही अर्थ नाही आहे. कळत आहे? हां, तर म्हणून इंडेक्स शुड बी डायमेन्शनलेस. मला सांगा, इथला इंडेक्स डायमेन्शनलेस असायला पाहिजे. हा टी टाईम आहे, टी तरी टाईम आहे, टाईम म्हणजे T1. मग अल्फाचं डायमेन्शन काय असायला पाहिजे? म्हणजे हे डायमेन्शनलेस होईल, टी इनव्हर्स असायला पाहिजे, म्हणजे T1 आणि टी इनव्हर्स मिळून डायमेन्शनलेस बनवतील. कळत आहे? म्हणजे अल्फाचं डायमेन्शन किती आहे थोडक्यात? टी इनव्हर्स. ओके, आता मला सांगा, ह्या टोटल तुम्हाला डायमेन्शनचं L असलं पाहिजे. हे डायमेन्शनलेस म्हणजे हे पण डायमेन्शनलेस म्हणून डायमेन्शनलेस निघालं, मायनस केलं, हे पण डायमेन्शनलेसच झालं. हे जर LHS तुम्हाला L पाहिजे तर RHS पण L पाहिजे, म्हणजे थोडक्यात काय उरलं? हेच उरलं. ह्याचं डायमेन्शन किती पाहिजे? V0 बाय अल्फाचं डायमेन्शन किती पाहिजे? L पाहिजे. ओके, म्हणजे V0चं डायमेन्शन किती पाहिजे? L आणि अल्फाचं डायमेन्शन, पण अल्फाचं डायमेन्शन किती आहे? टी इनव्हर्स काढलेलं आहे आपण, म्हणजे V0चं डायमेन्शन किती पाहिजे? L T इनव्हर्स.
तुम्हाला कळतंय का हे? आणि व्ही नॉट बाय अल्फा तुम्हाला त्याचं त्यांनी डायमेन्शन विचारलेलं आहे बेसिकली, असं त्यांनी रिस्पेक्टिव्हली विचारलंय ना. ठीक आहे, म्हणजे व्ही नॉटचं डायमेन्शन आलं आणि अल्फाचं पण आलं. ऑप्शन कुठला मॅच होतोय बघा, ए ऑप्शन मॅच होतोय. कळतंय काय विचार केला मी? असे प्रॉब्लेम सिम्पल असतात, मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून त्याला फार वेळ लागतोय. खरं बघायला गेलं तर हे 2 स्टेप किंवा 1 स्टेप आणि काही सेकंदाचाच क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, बरं. 11th क्वेश्चन काय म्हणतोय? द वेक्टर फ्रॉम ओरिजिन टू पॉइंट ए अँड बी आर दिस, द एरिया ऑफ ट्रायंगल. आय थिंक मी आता हे तुम्हाला पाठवलंच आहे ग्रुपवर, तरी पण एक आता फ्लोमध्ये असू दे म्हणून सांगतो. एरिया ए काय दिला? ए वेक्टर 3i कॅप मायनस 6j कॅप प्लस 2k कॅप. बी वेक्टर काय आहे? 2i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. ओके, त्यांनी एरिया ऑफ ट्रायंगल एओबी विचारलं, लक्षात घ्या. हा ओ आहे, हा एरिया ए आहे आणि हा बी आहे. तर आपल्याला क्रॉस प्रोडक्ट घेतला की पॅरलोग्रामचा एरिया मिळतो. मला पॅरलोग्रामचा एरिया विचारलेला नाही, त्यांनी विचारलेला ट्रायंगलचा एरिया किती आहे. म्हणजे पॅरलोग्रामचा एरिया तुम्हाला काढावा लागेल, त्याचा हाफ करावा लागेल ना ट्रायंगलचा एरिया. ठीक आहे, पॅरलोग्रामचा एरिया तरी काढता येईल, तो तर क्रॉस प्रोडक्ट आहे. सिम्पल. कसं आहे? आय कॅप जे कॅप के कॅप 3 - 6 2 2 1 -2. कळतंय? आय कॅप हे 12 मायनस 2 काय झाले? 10. ओके, मायनस जे कॅप हे काय झाले? -6 -4 -10. ओके, प्लस के कॅप 3 + 12 मिक्स इट 15. म्हणजे हे झाला A क्रॉस B, हा झाला A क्रॉस B. तुम्हाला याची मॅग्निट्यूड काढायची असेल तर काय करावं लागेल? √10² + 10² + 15² ना. यातनं 5² कॉमन बाहेर काढा, म्हणजे 5 बाहेर आला. म्हणजे इथे किती झालं? 4 + 4 + 9 मेक्स इट 5√17. आता हा काय झाला? एरिया ऑफ पॅरलोग्राम झाला. मला तो नकोय, मला ट्रायंगलचा एरिया पाहिजे. म्हणजे याचा हाफ करावा लागेल, /2. दिस शुड बी द आन्सर. 5/2 √17. कळतंय? ओके, मी काही कॅल्क्युलेशन फास्ट केलेलं आहेत. तुम्हाला कॅल्क्युलेशन स्टेप वाईज करायची सवय असेल तर नो प्रॉब्लेम, राईट ऑल द स्टेप्स. आपण इनिशियली स्टेप वाईजच जाऊयात. ठीक आहे, देन तुम्हाला प्रॅक्टिसनी स्टेप्स ओमिट करून जम्प करत कॅल्क्युलेशन करता येईल. ठीक आहे, 11वा झाला. देन यू गो टू 12th. इंटिग्रेशन dt. ओके, ऑल दिस इज देअर. तर द व्हॅल्यू ऑफ x इज. ओके, बघा हा एक चांगला क्वेश्चन आहे, लक्ष द्या. इंटिग्रेशन, आय होप तुम्हाला इंटिग्रेशन तुम्ही बेसिक मॅथ्समध्ये झालेलं तुमचं, तुम्हाला इंटिग्रेशन बेसिक माहिती आहे काय. ओके, dt √280 - t² is equal to a⁴x sin inverse t/a-1. ओके, मगाशी मी सांगितलेलं लॉजिक फॉलो करा. तुम्हाला त्यांनी विचारलंय x ची व्हॅल्यू किती आहे, याची त्यांनी व्हॅल्यू विचारली आहे. ओके, दॅट इज द क्वेश्चन. कसं विचार करणार? मला एक सांगा, या 2 टर्मची सबट्रॅक्शन झाली आहे. तुम्हाला मगाशी सांगितलेल्या लॉजिक प्रमाणे 2 टर्मची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्या 2 टर्मचं डायमेन्शन सेम आहे, 2 टर्म सेम असतील. जसं मासमधनं मासच सबट्रॅक्ट होऊ शकतं तसं. आता मग ह्याचं डायमेन्शन t² असणार आहे, तर याचं डायमेन्शन काय असायला पाहिजे? ह्याचं डायमेन्शन पण t² असायला पाहिजे. त्यातलं हे t तो ऑलरेडी आहे, म्हणलं की एचं डायमेन्शन काय पाहिजे? t पाहिजे, कॅपिटल T पाहिजे, T1 पाहिजे. म्हणजे याचं डायमेन्शन पण t² होईल. अच्छा, आता ह्याचं डायमेन्शन हे t² आणि हे पण डायमेन्शनचं t². ओके, t² म्हणजे काय? कॅपिटल T2 ना. ओके, या अर्थाने t² म्हणतो. आणि ह्याचं डायमेन्शन t² हे t2, ह्याचं पण डायमेन्शन t2. t2 t2 गेले, t2च राहिले. म्हणजे मासमधनं मास सबट्रॅक्ट झालं की मासच राहतं ना. तसं अल्जिब्रेकली असं काही त्यात ऑपरेशन करू नका. ह्याचं डायमेन्शन t², ह्याचं डायमेन्शन t². डायमेन्शन t² मला डायमेन्शन t² मायनस झाले, डायमेन्शन t²च राहिले. आणि त्याचा रूट घेतला, ह्याचा रूट घेतला म्हणजे काय उरलं? ह्याचं डायमेन्शन t राहिलं, डिनॉमिनेटर डायमेन्शन t. ह्याचं डायमेन्शन t आणि वरती पण t आहे, त्यामुळे t/t बिकम्स डायमेन्शनलेस. म्हणजे याचा LHS काय झाला? डायमेन्शनलेस व्हायला पाहिजे. LHS डायमेन्शनलेस व्हायला पाहिजे. आता कम बॅक टू RHS. ही इक्वेलिटी साईन असायला पाहिजे, तर RHS सुद्धा डायमेन्शनलेस पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होईल बघा,
साईन इन्व्हर्स, आता साईन इन्व्हर्स फंक्शन पण काय असतं, डायमेन्शनलेस असतं, डायमेन्शनलेसच असतं. मग हे डायमेन्शन जर टी असेल तर हे डायमेन्शन किती पाहिजे, एच डायमेन्शन पण टीच पाहिजे ना, जेणेकरून हे डायमेन्शनलेस होईल. डायमेन्शनलेस मायनस डायमेन्शनलेस, हे कळतंय का? ओके, म्हणजे एच डायमेन्शन टी पाहिजे. ओके, म्हणजे ह्याचं डायमेन्शन टी पाहिजे, पण टी रेस टू सम नंबर. आता हा टी रेस टू काही नंबर, जर आता एक्सची जर व्हॅल्यू नॉन झिरो असेल, समजा एक्सची व्हॅल्यू 2 असेल, तर मग RHSचं डायमेन्शन T2 आलं, पण LHSचं डायमेन्शन लेस आहे. कळतंय? मग LHS डायमेन्शन लेस आहे, मग RHS पण डायमेन्शन लेस यायला पाहिजे, तर एक्सची व्हॅल्यू किती पाहिजे, 0 पाहिजे. एक्सची व्हॅल्यू काय पाहिजे, 0. कारण एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर T रेस टू 0 1च झालं. म्हणजे त्याच केसमध्ये LHS डायमेन्शन विल बी इक्वल टू RHS डायमेन्शन. हे कळत आहे? त्यामुळे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0च असली पाहिजे. दुसरी नॉन झिरो व्हॅल्यू असू शकतच नाही. नॉन झिरो व्हॅल्यू असेल तर RHS डायमेन्शन विल नॉट मॅच विथ LHS डायमेन्शन. कळतंय का? LHS डायमेन्शन काय होतं, डायमेन्शन लेस होतं. RHS डायमेन्शन टी यायला लागले, टी रेस टू काहीतरी यायला लागले इथे. कळतंय? आणि ते यू नाही जर असेल तर एक्सची व्हॅल्यू 0 पाहिजे. इज इट अंडरस्टूड टू यू? पुढे बघूयात. ओके, माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं म्हणजे कळतंय का नाही कळतंय हे मला सांगा. कारण कसं आहे, मी हा टॉपिक तुम्हाला पहिल्यापासून घेतला असता तर मला अंदाज होता. नटवर सर विल हॅव बेटर आयडिया ऑफ व्हॉट यू हॅव एक्झॅक्टली लर्न. ठीक आहे, पण आता त्यामुळे मी काही गोष्टी तुम्हाला येतात असं अज्युम करून पुढे जातोय. फाईन, कारण आपली फेस टू फेस कधी भेट झालेलीच नाही आहे. तर द पॉईंट इज, मी जे एक्सप्लेनेशन करतोय त्यातलं तुम्हाला काही नाही कळलं किंवा एखादी स्टेप कुठली ओमिट झाली, ही स्टेप कुठं आली कळलं नाही, यू कॅन ऑलवेज रिवर्ट बॅक टू मी. ठीक आहे, फाईन. ग्रुपमध्ये तरी बरेच जण दिसत आहेत, पण त्यातले 3-4-5 जणच फक्त क्वेश्चन्स आन्सर्स ॲक्टिव्ह वाटत आहेत मला. तर बाकीचे लोक असं मागे नका राहू. ठीक आहे, तुम्हाला कळत असेल तर व्हेरी नाईस. ठीक आहे, पण नसेल कळत तर डोंट बी शाय. यू कॅन ऑलवेज कम फॉरवर्ड अँड आस्क क्वेश्चन्स. दिस इज 12. नेक्स्ट. ओके, 13th क्वेश्चन आहे. हा पण चांगला क्वेश्चन आहे. इट सेज डायमेन्शन्स ऑफ एन अननोन क्वांटिटी फाय इज इक्वल टू, काय इक्वेशन दिलंय, MA बाय अल्फा लॉग 1 प्लस अल्फा L बाय MA, वेअर M इज मास, अल्फा ॲक्सेलरेशन. बरं, M काय आहे, मास, अल्फा आहे ॲक्सेलरेशन आणि L काय आहे, लेंथ. ओके, तर क्वेश्चन काय आहे, डायमेन्शन ऑफ अननोन क्वांटिटी फाय. बरं, त्यांनी हे फायचं डायमेन्शन तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, कसं करणार, मला एक सांगा. लॉग, मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे लॉग घेतला म्हणजे दिस टर्म शुड बी डायमेन्शनलेस फॉर शुअर. हे डायमेन्शनलेस असायलाच पाहिजे. बरं, म्हणजे फायचं डायमेन्शन शुड बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ MA बाय अल्फा. बरं, आता एमचं मास डायमेन्शन मास आहे माहिती आहे, अल्फाचं डायमेन्शन ॲक्सेलरेशन आहे माहिती आहे, एचं डायमेन्शन काय आहे हे माहीत नाही आहे. बरं, एचं डायमेन्शन काय आहे ह्याच्यासाठी आपल्याला ह्याच्या आतली मदत घ्यावी लागेल. तुम्हाला हे प्रोसिजर कळतीये, कन्सेप्ट काय लागले, मी काय सांगतो तुम्हाला. बरं, आता एच डायमेन्शन काढण्यासाठी आत बघा. ॲज सच एच डायमेन्शन त्यांनी दिलं असतं इथं तर काहीतरी, तर ती आत बघायची गरजच नव्हती, पण त्यांनी मुद्दामून असं केलेलं आहे. बघा, आत बघा. आता लुक ॲट द इनसाइड टर्म, ही 1 डायमेन्शनलेस आहे. मला माहिती आहे डायमेन्शनलेसमध्ये एखादी गोष्ट डायमेन्शनलेसच ॲड होऊ शकते, म्हणजे दिस शुड बी डायमेन्शनलेस. ओके, मग डायमेन्शनलेस तेच असली पाहिजे. तर व्हॉट शुड हॅपन, अल्फा म्हणजे काय पाहिजे, अल्फा L बाय M आणि A. दिस बेसिकली शुड बी डायमेन्शनलेस, म्हणजे ह्याचं M0 L0 T0 असायलाच पाहिजे. म्हणजे एचं डायमेन्शन काय येतं, एचं डायमेन्शन शुड बी, हे इथं घेतो, शुड बी इक्वल टू अल्फा L बाय Mचं पाहिजे ना डायमेन्शन. तुम्हाला कळतंय का मी काय सांगतोय. आता मी काय करतो, हे खेळत बसत नाही, मी एची डायरेक्ट व्हॅल्यू टाकून देतो इथं टाकतो. म्हणजे फायचं डायमेन्शन किती येईल, M. एच्या ठिकाणी मी काय करतो, अल्फा L बाय M ठेवतो ना एच्या ठिकाणी, आणि डिवायडेड बाय अल्फा करतो. इथं अल्फा कट झाला, M कट झाला, म्हणजे फ्लक्सचं डायमेन्शन किंवा फायचं डायमेन्शन काय पाहिजे, L झालं आन्सर. कळतंय का हे, बघा. 14th हा सांगतो 14वा प्रॉब्लेम. इफ स्पीड v ऑफ अ पार्टिकल ऑफ मास m ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज गिवन बाय. बरं, म्हणजे m मास आहे, टाइम t आहे,
आणि व्ही स्पीड आहे. काय दिलेलं आहे? व्ही इज इक्वल टू ओमेगा ए साइन अंडर रूट के बाय एम टी असं दिलेलं आहे त्यांनी. फाईन. ओके. वेअर ए हॅज डायमेन्शन्स ऑफ लेंथ, बर विच ऑफ दिस इज ट्रू. बघू ऑप्शन्स काय काय दिले आहेत. पहिला ऑप्शन काय म्हणताय तो? आर्ग्युमेंट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आर्ग्युमेंट, ह्याला आर्ग्युमेंट ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मस्ट बी डायमेन्शनलेस क्वांटिटी. ऑब्झल्युटली तुम्हाला सांगितलं ना, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आर्ग्युमेंट हा जो काही आहे तो काय असणार? डायमेन्शनलेस असणार. ओके, तर पहिला ऑप्शन इथेच बरोबर आहे. तरी पुढचे बघू काय चुकल्याचे. तो म्हणतोय डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ओमेगा इज LT-1. नाही, जर लक्षात घ्या लेंथ, जर हे ए म्हणजे लेंथ आहे ना हा. ओके, आणि ही डायमेन्शनलेस आहे अख्खं, त्यामुळे LHS डायमेन्शन शुड बी इक्वल टू दिस डायमेन्शन, म्हणजे व्हीचं डायमेन्शन शुड बी इक्वल टू ओमेगा एचं डायमेन्शन ना. बरं, व्हीचं डायमेन्शन किती आहे? मास मीटर पर सेकंड, LT-1. ओमेगा डायमेन्शन किती आहे? ओमेगाचं मला काढायचं डायमेन्शन, आणि एचं डायमेन्शन किती आहे? L आहे. ओके, तर हे आणि ए जर कॅन्सल झालं तर ओमेगा डायमेन्शन किती आला? T-1 आला. म्हणून पहिला ऑप्शन रॉंग आहे. कळतंय? ओके, तुम्हाला हे इतकं डिटेल विचार करायची गरज नाही. ऍक्च्युली तुम्हाला बेसिक, तुम्ही जेव्हा पुढचे सायन्स शिकाल हे सगळे फॉर्म्युले येत जातील आपल्याला पुढे. हा फॉर्म्युला ह्याचा आहे, व्हेलॉसिटी ऑफ अ सिम्पल हार्मोनिक मोशनचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला पुढे आपण शिकत जाऊ तेव्हा हे असे प्रॉब्लेम तुम्हाला इतकं डिटेलमध्ये सॉल्व्ह करावं लागणार नाही. तुम्हाला लगेच कळत जाईल काय आहे. अच्छा, 1014चा पहिला ऑप्शन बरोबर आहे कळलं. दुसरा ऑप्शन कसा चुकीचा आहे हे कळलं. तिसरा ऑप्शन डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ के इज MLT-2. केचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघू हे कसं चुकीचं आहे. बघा, ही आर्ग्युमेंट जी आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची, ही डायमेन्शनलेस असायला पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? रूट KM इंटू टीचं डायमेन्शन शुड बी डायमेन्शनलेस. M0 L0 T0. येस ऑर नो? ओके, म्हणजे काय पाहिजे? केचं डायमेन्शन त्यांनी विचारलं ना किती आहे. केचं डायमेन्शन किती पाहिजे? मी स्क्वेअर केलं. ओके, तर काय पाहिजे? हे MT -2 डायमेन्शन येईल ना. हे कसं केलं? मी स्क्वेअर केलं दोन्ही साईडचं, म्हणजे काय होईल? हे K/M T² इक्वल टू डायमेन्शनलेस काहीतरी क्वांटिटी ना, त्याचा स्क्वेअर. डायमेन्शनलेसचा स्क्वेअर पण डायमेन्शनलेस येतो ना. ओके, त्यामुळे के ची व्हॅल्यू किती आली? मास इथं वरती गेला म्हणून M आला, आणि टी खाली गेला ना T, म्हणून T-2 आला. कळतं? केचं डायमेन्शन कसं काढलं मी. ओके, तर हे असं यायला पाहिजे, पण तसं त्याने दिलेलं नाही आहे. दुसरा ऑप्शन म्हणून सी ऑप्शन म्हणून चुकीचा आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ K/M इज T/M. टी जर असेल हा, तर टी आणि T⁻² होईल. पण हाऊ कॅन आर्ग्युमेंट ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हॅव डायमेन्शन्स? नो, ह्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला T⁻⁻ पाहिजे. म्हणजे हा T⁻⁻ आणि हा T मिळून डायमेन्शनलेस करून टाकतील एकमेकांना. कळतंय मी काय सांगतोय? त्यामुळे डी ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. ॲसच आपल्याला ए ऑप्शन बरोबर सापडलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, हा कितवा होता? 14th. लेट अस गो टू 15th. फ्रॉम इक्वेशन tan θ इक्वल टू RG/V², one can obtain the angle theta by banking theta for cyclist taking a curve वगैरे वगैरे. Then say it is dimensionally correct, numerically correct, असं काही काही आहे ते. आय थिंक मी मगाशी तुम्हाला याचा आन्सर दिलेला आहे. बघा, ह्याचा डायमेन्शनली करेक्ट आहे. हे दिस फॉर्म्युला इज डायमेन्शनली करेक्ट. का डायमेन्शनली करेक्ट आहे? मला सांगा, LHS डायमेन्शन किती आहे? tan θ डायमेन्शनलेस आहे. बरं, RHS डायमेन्शनलेस आहे का बघू? RHS काय? RG. R काय आहे? Rचं डायमेन्शन आहे. R डिस्टन्स आहे ना, R रेडियस असते. ठीक आहे, म्हणजे हे L आहे. G काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ऍक्सेलरेशन आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ना हे. कळतंय? आणि हे V² म्हणजे LT-1चा स्क्वेअर आहे खालचा डिनॉमिनेटर. म्हणजे काय झालं? हे L2T-2 झाला न्युमरेटर, आणि डायमेन्शनलेस खाली काय झालं? डायमेन्शन डिनॉमिनेटरचं L2T-2. कळतंय? हे अख्खं उडलं. त्यामुळे RHS पण डायमेन्शनलेस, LHS पण डायमेन्शनलेस. कळतंय का? त्यामुळे हे डायमेन्शनली व्हॅलिड आहे इक्वेशन. कुठलंही डायमेन्शनल व्हॅलिड कधी असतं डायमेन्शनली? जेव्हा डायमेन्शन ऑफ LHS शुड बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ RHS. हे कधी लक्षात ठेवा. ह्याच्यात ऑलरेडी आहे
त्यामुळे इक्वेशन हे व्हॅल्यू डायमेन्शनली आहे, पण न्यूमरिकली हे बरोबर नाही आहे. न्यूमरिकली काय पाहिजे, tan θ इज इक्वल टू v²/rg पाहिजे. अच्छा, तर हे कुठून आलं? ह्यासाठी तुम्हाला थोडं पुढचं फिजिक्स यायला लागेल. पुढचं तुम्ही सर्क्युलर मोशन जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा हे तुम्हाला कळेल. v² इक्वल टू rg tan θ असतो. ओके, तर म्हणून हे न्यूमरिकली इनकरेक्ट आहे. सध्या तुम्हाला हे न्यूमरिकली इनकरेक्ट आहे हे जरी नाही कळलं तरी नो इश्यूज. तुम्हाला सध्या जरी हे डायमेन्शनली करेक्ट आहे हे जरी कळलं तरी सफिशियंट आहे. 15 झालं. 16th बघूयात आपण. काय म्हणलंय, अ फिजिकल क्वांटिटी x डिपेंड्स ऑन क्वांटिटीज y अँड z एज फॉलोज. काय म्हणलं त्याने, x इज इक्वल टू ay प्लस b tan cz. बर, where a, b, c are constant, which of the following do not have the same dimensions. बघा, ओके, डू नॉट हॅव सेम डायमेन्शन म्हणलेलं आहे. बरं, म्हणजे बाकी मॅक्सिमम तिन्ही डायमेन्शन सेम असते तिन्ही ऑप्शनमध्ये, फक्त एक असं मला ऑप्शन शोधायचं त्यामुळे डायमेन्शन सेम नाही आहे दोघांचे. बघा, एक्स आणि बी. ओके, मला सांगा, लक्षात घ्या, या इक्वेशनमध्ये पण काय पाहिजे, याचं डायमेन्शन जे काही आहे. आता त्याने एक्स काय आहे दिलंय का, त्याने एक्स एक्झॅक्टली फिजिकल क्वांटिटी एक्स म्हणलंय. बरं, त्यांनी ते काही दिलेलं नाही. ह्याचं डायमेन्शन जे काही आहे, दगड धोंडे माती काय जे काय डायमेन्शन आहे, समजा डायमेन्शन डी यायचं, तर ह्याचं डायमेन्शन पण डीच पाहिजे आणि ह्याचं म्हणजे याचं डायमेन्शन पण डीच पाहिजे आणि याचं डायमेन्शन पण डीच पाहिजे. असं का? डायमेन्शन प्रत्येक टर्मचं ॲड झालेला सेम पाहिजे. तुम्हाला तेच सांगितलं मी की 2 मिनिटमध्ये तुम्हाला तुम्हाला एका क्वांटिटीमध्ये तीच क्वांटिटी ॲड करता येऊ शकते. जसं 1 किलो साखर, ह्याच्यामध्ये तुम्ही 5 किलो साखर ॲड करता येईल. 1 किलोमध्ये 5 किलो ॲड होईल, बरोबर आहे. 1 किलो मधनं 2 किलो सबट्रॅक्ट होईल, बरोबर आहे. पण 1 किलो मधनं 2 मीटर सबट्रॅक्ट होईल का? नाही होणार. कळतंय? 1 किलो मधनं 2 सेकंड सबट्रॅक्ट होईल का? नाही होणार. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शनसाठी दोन्हीच्या डायमेन्शन सेमच पाहिजे, दोन्ही टर्म्सचं युनिट्स डायमेन्शन सेम पाहिजे. कळतं? तेव्हाच ऍडिशन सबट्रॅक्शन व्हॅलिड असते. तुम्हाला कळत आहे? हां, आता हे जर किलो असेल, हे पण किलो असेल, तर किलो आणि किलो ऍड करून तुम्हाला आन्सर पण किलोच यायला पाहिजे. असं होणं शक्यच नाही की किलो आणि किलो ऍड केलं आणि सेकंद आलं. 2 किलो प्लस 4 किलो 5 सेकंद. दिस इज मिनिंगलेस. येस, त्यामुळे ह्याचं डायमेन्शन जे आहे तेच या टर्मचं डायमेन्शन पाहिजे, तेच या टर्मचं डायमेन्शन पाहिजे. बी टॅन थिटा सी झेडचं डी पाहिजे. तुम्हाला हे कळतंय का सगळ्यात पहिल्यांदा? ओके, तर त्यांनी इथं काय विचारलेलं आहे, एक्स आणि बीचं डायमेन्शन सेम पाहिजे असं म्हणलेलं आहे. असणार का? सेम असणारच आहे, कारण एक्सचं डायमेन्शन डी आणि या टर्मचं अख्खं डायमेन्शन डी. अरे पण टॅनचं डायमेन्शनलेस आहे ना हे, त्यामुळे हेच डी असायला पाहिजे. तेव्हा कुठं जाऊन हेच डी आणि हिचं डी एकच मॅच होईल. त्यामुळे पहिला ऑप्शन तरी बरोबर आहे. ओके, सी आणि झेड इनवर्स. बरं, सी आणि झेड इनवर्स असलंच पाहिजे, बरोबर, कारण टॅनची आर्ग्युमेंट आहे ना ही सी झेड, आणि आर्ग्युमेंट शुड ऑलवेज बी डायमेन्शनलेस. त्यामुळे सीचं डायमेन्शन झेड इनवर्स असलाच पाहिजे. तेव्हा कुठं जाऊन दोघं एकमेकांना न्यूट्रलाइज करतील आणि ते डायमेन्शनलेस होईल. बरं, त्यामुळे बी पण ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे जोडी बरोबर आहे, आन्सर नाही बरोबर. त्यांनी चुकीचा आन्सर शोधायला सांगितलं ना, रॉंग, ज्याचं डायमेन्शन नाही आहे एकत्र. वाय अँड बी बाय ए. वाय आणि बी बाय ए. अच्छा, हे कसं करता येईल बघा. मला असं म्हणता येईल का, डायमेन्शन ऑफ ए वाय शुड बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ बी, कारण हे डायमेन्शनलेस आहे, असं म्हणता येईल. म्हणून डायमेन्शन ऑफ वाय शुड बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ बी बाय ए. सिम्पल. हे बरोबर आहे. मग उरतं काय? डी ऑप्शन उरतो, ते बरोबर असायलाच पाहिजे. बघू कसं आहे. एक्स आणि ए. बघा, एक्सचं डायमेन्शन डी आहे, पण एचं डायमेन्शन डी असायलाच पाहिजे असं नाही आहे. कळत आहे? या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन कंबाईंड डी असायला पाहिजे. तुम्हाला हे कळत आहे का? हां, त्यामुळे एक्स आणि डायमेन्शन वेगळे वेगळे आहेत, त्यामुळे डी ऑप्शन आहे बरोबर. म्हणजे डी ऑप्शनचं डायमेन्शन वेगळे वेगळे आहेत. कळत आहे? पुढे 17वा क्वेश्चन बघा. नंबर ऑफ पार्टिकल्स इज गिवन बाय एन इज इक्वल टू मायनस डी वगैरे वगैरे वगैरे. ओके, बरं, हे मोठं इक्वेशन बघून घाबरायचं नाही या चॅप्टरमध्ये. इक्वेशन्स मोठे मोठे असू शकतात, बट दे आर नॉट सो स्केरी. एन इज इक्वल टू डी मायनस आहे n2 मायनस n1 अपॉन x2 मायनस x1. ओके, क्रॉसिंग अ युनिट एरिया perpendicular to x-axis in unit time, where n1 and n2 are number of particles per unit volume for the value of x meant to x2 and x1.
ओके, फाइंड डायमेन्शन्स ऑफ डी कॉल्ड एज डिफ्युजन कॉन्स्टंट. बघा, हां, याच्यामध्ये मला सांगा N2 आणि N1 काय आहे. व्हॉट इज N2 किंवा N1चं डायमेन्शन काय आहे. आर नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम. ओके, फॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम. मला सांगा नंबर ऑफ पार्टिकल्सला तर डायमेन्शन नाही आहे, डायमेन्शन लेस आहे. नंबर ऑफ 10, 15, 20, 30 डायमेन्शन काही नाही. पर युनिट व्हॉल्यूम, जे खाली व्हॉल्यूम आहे ना, हे खाली नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम, दिस इज डायमेन्शन लेस, बट व्हॉल्यूम डायमेन्शन आहे. म्हणजे N2चं डायमेन्शन किती आहे, L-3. व्हॉल्यूम वरती गेलं, व्हॉल्यूम L3 असतो ना, कळतंय, L-3 डायमेन्शन, हे N2चं डायमेन्शन झालं. X2 डायमेन्शन काय आहे, X2 हे डिस्टन्स आहे, बेसिकली कॉर्डिनेट आहे. एक्स कॉर्डिनेट डिस्टन्स आहे ना, तो डिस्टन्स असल्यामुळे हे डायमेन्शन L आहे, कळतंय. बरं, आणि व्हॉट अबाउट N. Nचं डायमेन्शन काय आहे, N काय आहे, N आहे नंबर ऑफ पार्टिकल्स गिवन बाय दिस क्रॉसिंग अ युनिट एरिया, क्रॉसिंग पर युनिट एरिया इन युनिट टाइम. म्हणजे हे काय, N काय आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स. लक्षात द्या, शब्द नीट वाचायला लागतील. पार्टिकल्स पर क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम, हे नाही. आता सांगा मग, नंबर ऑफ पार्टिकल तर डायमेन्शनलेस आहे, आणि एरिया डायमेन्शन L-2 वरती येईल, आणि टाइमचं डायमेन्शन T-1. ओके, कळतंय का. हे झालं Nचं डायमेन्शन. म्हणजे सांगा मला N2चं डायमेन्शन हे आहे, N1चं डायमेन्शन पण हेच असायला पाहिजे, कारण सबट्रॅक्शन आहे दोघांची. तर सबट्रॅक्शन सेम इक्वल लोकांबरोबर होत असते, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. त्यामुळे ह्याचं डायमेन्शन अख्खं हे आहे, हेच आहे. बरं, ह्याचं डायमेन्शन L आहे, म्हणजे ह्याचं पण डायमेन्शन Lच पाहिजे. मग त्या डायमेन्शननं त्या डायमेन्शन सबट्रॅक्ट झालं तर उरलेलं डायमेन्शन पण तेच आहे. ओके, म्हणजे थोडक्यात मला LHS काय मिळाला, ह्याच्यात LHS काय मिळाला बघा, L-2 T-1. बघा, असंच मिळालं ना LHS. RHS काय आहे, डीचं डायमेन्शन, मायनसला सोडून द्या, आणि वरती काय आहे, वरती आहे L-3, खाली आहे L, म्हणजे हे काय झालं L-4. म्हणजे डीचं डायमेन्शन काय झालं, L2 T-1. आन्सर. हे L4 इथं घ्या, L-4 म्हणजे L+4 येईल ना, हे L+4 आणि -2 मेक्स इट +2, आणि हे T-1. कळतंय का. याच्यामध्ये फक्त असे मोठे मोठे त्यांनी शब्द वापरले, ॲज सच घाबरायची काही गरज नाही याच्यामध्ये. ठीक आहे. ओके, 18 बघू. 18th. इफ A/μ0, ह्याला म्यू म्हणतात, म्यू, मांजर कशी करतात ना म्यू, ते म्यू. A/μ0 हॅज डायमेन्शन्स MLT-4. व्हॉट इज A. हां, त्यासाठी तुम्हाला μ0चे डायमेन्शन माहिती पाहिजेत. मग ते कसं काढता येईल. हां, हा म्यू असतो काय, ह्याला हा म्यू0 आहे परमिएबिलिटी. सॉरी, दिस इज परमिएबिलिटी. ओके, हां, आणि परमिटिव्हिटी, त्यानंतर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, त्याला आपण इटा हा शब्द आहे, इटा असा वापरतो आपण. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, परमिएबिलिटी, ह्याचे डायमेन्शन्स जे आहेत ते आपल्या तुम्हाला स्टँडर्ड किंवा सरांनी घेतलेल्या ह्याच्यात दिलेल्या मटेरियलमध्ये वगैरे असतील, किंवा आपण जे आपल्या नोट्स देणार आहोत त्यामध्ये हे असणारच आहे तुम्हाला. तर तुम्ही हे सध्या तरी तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला जसं जसं तुम्ही मॅग्नेटिझम वगैरे पुढच्या गोष्टी शिकाल, पुढच्या वर्षी असेल ते 12वीला, तेव्हा हे यू विल अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस वर्ड्स. ठीक आहे. ॲज ऑफ नाव तुम्ही डायमेन्शन लक्षात ठेवा. मग परमिएबिलिटी जी आहे, म्यू0 काय आहे, परमिएबिलिटी. परमिएबिलिटी डायमेन्शन किती आहे, ते आहे L-M-T-2 A-2. ठीक आहे, हे डायमेन्शन आहे. LM किंवा ML तुम्ही जे सिक्वेन्स वापरताय. बरं, हे डायमेन्शन हा फॉर्म्युला आहे कशाचा आहे, हा परमिएबिलिटीचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला त्यांनी Aचा डायमेन्शन फॉर्म्युला कसं काढता येईल, हा इथं मल्टिप्लाय करा. मग काय येईल, हा M आणि हा M मेक्स इट M2, हा L आणि हा L मेक्स इट L2, हा T-4 आणि T-2 मेक्स इट T-6, आणि ह्या A-2. दॅट इज
द ए. बरं, आता ऑप्शन बघा काय काय दिलेले आहेत त्यांनी. ऑप्शन दिलेले आहेत. व्हॉट इज ए? अरे बापरे. स्क्वेअर ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, स्क्वेअर ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, ओके स्क्वेअर. आता तुम्हाला हे सगळे शब्द नवीन आहेत, ठीक आहे. तर साहजिक आहे हा क्वेश्चन तुम्हाला हे सगळे शब्द माहिती असतील तरच सॉल्व्ह करता येईल, ठीक आहे. तर ॲज ऑफ नाव तुम्ही हे आन्सर कसं आहे ते फक्त समजून घेऊयात. ह्याचा आन्सर त्याने दिलं आहे स्क्वेअर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बरं, इलेक्ट्रिक फील्ड काय असतं? इलेक्ट्रिक फील्ड असतो फोर्स अपॉन चार्ज असतं. ओके, फोर्स काय आहे? mL/t-2. चार्ज असतं AT. कळतंय? म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड डायमेन्शन्स किती आहेत? mL/t-3A-1. अच्छा, तुम्ही जर इथं बघा, तुम्ही इथं स्क्वेअर केला तर तुम्हाला एक्झॅक्टली असं येईल. कळतंय? अच्छा, तर तुम्ही सध्या हा प्रॉब्लेम तुम्हाला टर्म्स माहिती असतील, हे सगळं माहिती असेल तरच तुम्हाला हा अटेम्प्ट करता येईल. पण ठीक आहे, हे घाबरायची गरज नाही. तुम्ही जसं जसं चॅप्टर शिकत जाल, आपण जेव्हा ॲक्च्युअल एक्झामला अपेअर करू तेव्हा तुम्ही ह्याच्यात एक्सपर्ट झालेले असाल. ओके, पुढे जाऊयात आपण. 19th आहे इफ f इज इक्वल टू v अपॉन c नॅचरल लॉग ऑफ xb. बर, देन बघू काय म्हणतायत देन. हां, अशा क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑप्शन्सच बघायला लागतील आणि ऑप्शन सकट जावं लागेल. बरं, पहिला ऑप्शन म्हणतायत v अँड f डिनोट फोर्स अँड वेलोसिटी रिस्पेक्टिव्हली. द डायमेन्शन्स ऑफ c आर एम्प्टी. बरं, सी डायमेन्शन कसं मला सांगा. लॉगॅरिथमचं डायमेन्शनलेस असतो, ठीक आहे. म्हणजे डायमेन्शन ऑफ c इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ v अपॉन डायमेन्शन ऑफ f. हो ना. मग v काय आहे? वेलॉसिटी आहे, L/t-1 मीटर पर सेकंड आहे. आणि f काय आहे? mL/t-2. लक्षात घ्या, तुम्ही मी मुलांना सांगतो एफचं डायमेन्शन कधी लक्षात ठेवा. तुम्ही एका टर्मचं डायमेन्शन लक्षात ठेवलं mL/t-2 तर तुम्हाला अख्खं मेकॅनिक्सचे सगळे डायमेन्शन तुम्हाला एफ वरनं काढता येतील. मेकॅनिक्समधलं फोर्सचं डायमेन्शन लक्षात ठेवा. आणि करंट इलेक्ट्रिसिटीचे चॅप्टर्स सगळे टर्म्स आहेत, पोटेन्शियल, रेझिस्टन्स, करंट वगैरे, ते तुम्हाला पोटेन्शियल व्ही चं डायमेन्शन तुम्हाला लक्षात राहू दे. तुम्हाला हे दोन डायमेन्शन लक्षात असतील, एफ आणि व्ही, तर तुम्हाला अख्खं मेकॅनिक्स आणि ऑलमोस्ट सगळं करंट चे सगळे टर्म्सचं डायमेन्शन तुम्हाला आपोआप लगेच डिराईव्ह करता येतील. ओके, फाईन. तर हे आहे. तर काय येईल? सीचं डायमेन्शन m-1 t+1 असं आहे. एमटी तरी नाही आहे, मी पहिला ऑप्शन चुकीचा आहे. पुढचं बघू. एक्स डिनोट्स डिस्टन्स डायमेन्शन ऑफ बी इज. बरं, बीचं डायमेन्शन काय मला सांगा. असं असणं शक्यच नाही. एक्स जर डिस्टन्स जर डायमेन्शन जर डिस्टन्स असेल एक्स, तर ह्याचं डायमेन्शन एल झालं. म्हणजे बीचं डायमेन्शन एल इन्व्हर्स असायला पाहिजे. बरोबर आहे ना. हां, मग ठीक आहे, हे बरोबर आहे. मग हां, का असं असायला पाहिजे? कारण एक्स बी हा लॉगॅरिथमचा आर्ग्युमेंट आहे ना, त्याला काय म्हणतात? आर्ग्युमेंटच म्हणतात आय थिंक. तर या एक्स बी इज आर्ग्युमेंट, तर हे एक्स बी जे आहे शुड बी डायमेन्शनलेस. ओके, लॉगॅरिथम. ओके, त्यामुळे बी ऑप्शन बरोबर आहे, त्याने दिलेलं आहे. ओके, 20 काय म्हणतोय? व्ही टी रो लॅम्बडा डिनोट स्पीड, सरफेस टेन्शन, मास डेन्सिटी. मास डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी, आणि सरफेस टेन्शन काय असतं? सरफेस टेन्शन असतं फोर्स अपॉन लेंथ. ओके, म्हणजे काय झालं? टीचं डायमेन्शन, फोर्स डायमेन्शन काय असतं? mL/t-2 आणि लेंथ आहे एल ना. दिस बिकम्स m/t-2. एल जातं उडून. हे झालं सरफेस टेन्शनचं डायमेन्शन. ओके, लॅम्बडा वेवलेंथ आहे. बरं, तर त्यांनी काय विचारलंय? व्ही आणि या सगळ्यांचं रिलेशन विचारलंय. मग काय करता येईल मला? समजा व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे हे? t⁴a, ρ⁴b आणि λ⁴c असं घेतलं तर काय करता येईल? डायमेन्शन LHS आणि RHS सेम पाहिजेत ना आपल्याला. डायमेन्शन ऑफ व्ही शुड बी इक्वल टू सरफेस टेन्शन (a), डेन्सिटी (b) आणि वेवलेंथ (c) असं असायलाच पाहिजे. बरं, व्ही काय आहे? L/t-1 आहे. हे काय आहे? सरफेस टेन्शन काढलं येतं, m/t-2 (a).
डेन्सिटी किती असते, मास अपॉन व्हॉल्यूम. बघा व्हॉल्यूम खाली असतं ना, वरती आला L3 म्हणजे L-3 झालं. रेस टू बी. लॅम्बडा लेंथ आहे ना, वेव्ह लेंथ. कळत आहे. आता हे सगळ्याला समराईज करा. हे M0 L1 T-1, हे झालं MA प्लस B L-3B T-2A. कळत आहे का हे. चला सगळं इक्वेट करा. म्हणजे काय आलं, A प्लस B इज इक्वल टू 0, 3B इक्वल टू 1. Lचा काहीतरी घोटाळा झाला का, इथं C राहिलंच ना. 3B प्लस C पाहिजे L. 3B प्लस C इज इक्वल टू 1 आणि -2A इज इक्वल टू -1. बरं, म्हणजे यातनं मला काय आलं, A ची व्हॅल्यू आली हाफ, B ची व्हॅल्यू आली -हाफ, C ची व्हॅल्यू आली किती, C इज इक्वल टू 1 - 3B ना, 1 - 3B. वेल व्हॉट इज B ची व्हॅल्यू, -हाफ. ओके. वेल अरे कॅल्क्युलेशन, हे -3B आहे ना, म्हणजे इथं मायनस पाहिजे. कळत आहे का. ओके. मग काय आलं, C ची व्हॅल्यू कशी आली, 1 + 3B ना, आणि B ची व्हॅल्यू -हाफ आहे. ओके, म्हणजे C ची व्हॅल्यू किती आली, -3/2, 1 - 3 म्हणजे -हाफ आली. ओके, तर B ची व्हॅल्यू अशी आली, C ची व्हॅल्यू अशी आली, A ची व्हॅल्यू अशी आली. म्हणजे मला V काय करता येईल, आय कॅन सॉल्व V ॲज T⁻A ना, A काय आहे हाफ, ρ⁻B, B काय आहे -हाफ, आणि λ⁻C काय आहे -हाफ. म्हणजे V इज प्रपोर्शनल टू काय लिहू मी याला, √, सगळ्याचं √, आहे ना हे, √T/ρ λ. विधान सर कळत आहे का. ओके, आन्सर असा ऑप्शन आहे का, T/ρ λ. बी ऑप्शन दिसतोय. दॅट्स इट. चला पुढे बघूयात. 20 झालं ना, 21st इंटिजर टाईप. बघा, द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन, किती आहेत, हे तर सिम्पल आहे, तुम्हाला रूल्स माहिती आहेत. 1 2 3 4, 4 आहेत ना हे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ओके. 22nd, position vectors of 2 balls are given by this. What will be distance between the 2 balls? डिस्टन्स काय असणार आहे, डिस्प्लेस डायरेक्ट पॉईंट टू पॉईंट आहे ना, अशी डिस्प्लेसमेंट झाली, ती डिस्प्लेसमेंटच डिस्टन्स असणार आहे, कारण मध्ये चेंज ऑफ डायरेक्शन कुठेच नाही आहे. ओके, म्हणजे काय आहे बेसिकली, हा जर वेक्टर R1 असेल, हा जर वेक्टर R2 असेल, तर त्याने तुम्हाला ह्याच डिस्टन्स विचारलंय ना, म्हणजे डिस्प्लेसमेंट तुम्हाला काढता येईल, याची मॅग्निट्यूड त्यांनी तुम्हाला विचारलेली आहे. आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट किती असते माहिती आहे का, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, विच इज R2 - R1. कळत आहे का. ओके, किती येतं हे R2 - R1, R2 - R1 म्हणजे हे -4I आणि हे -3J. ठीक आहे, हे झाली, हा झाला डिस्प्लेसमेंट व्हेक्टर, ह्याची मॅग्निट्यूड काढा, ते झाली दोघांमधली लेंथ. हे आहे किती, 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर म्हणजे 5. आन्सर 5 मीटर डिस्टन्स आहे, युनिट्स जे काही आहे ते. हे किती आहे, 22nd झाला. 23 काय आहे, अ वायर हॅज मास दिस मच ग्रॅम, रेडियस दिस मच, लेंथ दिस मच, मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. काय डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम ना. एका वायरचा व्हॉल्यूम किती असतो, सिलेंड्रिकल असते ना वायर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A असेल, लेंथ L असेल, तर एरिया ऑफ सिलेंडर किती असतो, A × L ना, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती असतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन × L म्हणजे AL. असं लिहू का मी ह्याला. मग त्यांनी काय म्हणलंय, पर्सेंटेज एरर इन ऑल दिस त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. आणि अच्छा, रेडियसच्या टर्म्समध्ये काय, एरिया जर A असेल तर तो πr² असतो ना, म्हणजे असं लिहू का मी, ρ इज इक्वल टू M πr² L. कळत आहे का. ओके, म्हणजे काय लिहिता येईल, Δρ/ρ इज इक्वल टू Δm/m प्लस पायमध्ये काही एरर नसतो, 2 टाइम्स Δr/r प्लस Δl/l. कळत आहे का.
हां, तर त्याने डेल्टा एम बाय एम किती आहे 0.003/0.3 प्लस 2 टाइम्स 0.005 अपॉन 0.5 प्लस डेल्टा एल किती आहे 0.06/6. हे कन्व्हर्जन करायची गरज नाही, कारण एम एम अपॉन एम 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 कॅन्सल होतं, तर तुम्ही कन्वर्ट केलं तरी काही त्याला फरक पडणार नाही आहे, त्यामुळे कन्वर्ट कर बसू नका. किती येईल हे आणि वेल हे काय येईल. हां, त्यांनी पर्सेंटेजमध्येच विचारलं ना, तर ह्याला प्रत्येकाला 100ने मल्टिप्लाय करून टाका. मग शेवटी करण्यापेक्षा आत्ता करून टाका ना. मग किती झालं हे 0.3/0.3 झालं ना, हे म्हणजे झालं 1. आणि हे किती झालं 0.5/0.5, हे झालं 1 म्हणजे 1 × 2 आणि हे किती झालं 1 म्हणजे हे झालं 4%. असा आन्सर येतं हे. ठीक आहे, हे तुम्ही असं सॉल्व्ह करून नंतर सगळ्यात शेवटी 100ने मल्टिप्लाय करणार असतं ना, ते अगोदरच करून टाका ना, कॅल्क्युलेशन सिम्पल जाईल. कळतंय का. 24 इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. एक सिम्पल गोष्ट आहे, दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे काय पाहिजे, त्यांच्यामधला अँगल 0 डिग्री आहे. मला सांगा 0 डिग्री अँगल असेल तर काय 0 असतो. सिम्पल काय, क्रॉस प्रोडक्ट 0 असतो. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्या आणि तो 0ला इक्वेट करा. हे बऱ्याच लोकांना आलं असेल, त्यांनी लॅम्बडाची व्हॅल्यू विचारलेली ना. बघा, क्रॉस प्रोडक्ट घ्या आणि 0ला इक्वेट करा. दाखवू करून का. IJK 2 3 -1 -4 -6 लॅम्बडा, हे झाला क्रॉस प्रोडक्ट ची मॅग्निट्यूड शुड बी इक्वेटेड टू 0. करा हे काय येईल. हे I कॅप हे -3 लॅम्बडा प्लस 6 -J कॅप काय येतं हे -2 लॅम्बडा -4 प्लस K कॅप -12 प्लस 12. ओके, हे 0 झालं आणि ह्याला इक्वेट टू 0 करा. अच्छा, तर मला एक सांगा 0 म्हणजे काय असतं. 0 म्हणजे 0 I कॅप प्लस 0 J कॅप असं असतं ना. म्हणजे आयचा कोइफिशियंट 0 असेल तर इथं आयचा कोइफिशियंट पण 0 असला पाहिजे. म्हणजे ही टर्म 0ला इक्वेट करा विथ -3 लॅम्बडा प्लस 6 शुड बी इक्वल टू 0. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे. दिस बिकम्स इट हॅज टू बी 2. लॅम्बडाची व्हॅल्यू 2 आली. लास्ट अँड द बेस्ट प्रॉब्लेम 25th आहे. बघा काय म्हणतो हा प्रॉब्लेम. इफ वेक्टर P मेक्स अँगल अल्फा बीटा गॅमा रिस्पेक्टिव्हली विथ XYZ ॲक्सेस, देन साइन स्क्वेअर अल्फा साइन स्क्वेअर बीटा साइन स्क्वेअर गॅमा किती आहे. बघा, जर अशी ॲक्सिस सिस्टम आहे X Y आणि Z ॲक्सिस, आणि असा जर एक वेक्टर असेल. ओके, तो वेक्टर जर एक्स ॲक्सिस बरोबर अल्फा अँगल बनवतोय, Y बरोबर बीटा बनवतोय आणि Z बरोबर गॅमा बनवतोय, असं जर असेल तर डायरेक्शन कोसाइन्स तुम्ही शिकले असाल हे, किंवा नसेल तरी पुढे तुम्ही मॅथ्समध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे वेक्टर टॉपिकमध्ये. तर काय असतं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा ही व्हॅल्यू असते इक्वल टू 1, अशी प्रॉपर्टी असते. ओके, ह्याला म्हणतात डायरेक्शन कोसाइन्स बेसिकली. एनिवे, तर असं असतं. ठीक आहे, तुम्हाला नसेल माहिती तर आता तुम्ही समजून घ्या हे. आणि कॉस स्क्वेअर अल्फा काय लिहिता येतं मला. आय कॅन राईट कॉस स्क्वेअर अल्फा ॲज 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा काय 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर गामा इज इक्वल टू 1. ओके, एक उडला एक, आणि मग साइन स्क्वेअर सगळे तिथं न्या. साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गामाची व्हॅल्यू आली किती 1 आणि 1, हे दोन उरले ना 2. अंडरस्टूड. दॅट शुड बी द आन्सर. ओके, तर हे सगळे क्वेश्चन्स 25 to 25 झालेले आहेत. सोल्युशन तुम्हाला सांगितलेलं आहे. हे तुम्ही परत एकदा चेक करा आणि लक्षात घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम शिकायचं नाही आहे, प्रॉब्लेमच्या मागची कन्सेप्ट शिकायची आहे. आपल्याला प्रॉब्लेम पाठ करून किंवा स्टेप्स पाठ करून अभ्यास करायची तुम्हाला सवय लागली असेल तर ती सवय बदलणं गरजेचं आहे. म्हणजे मी क्लास झाल्यानंतर
माझा हे पहिलं सांगणं असतं मुलांना की सवय पहिल्यांदा बदला. कारण सवय क्वेश्चन्सची स्टेप्स लक्षात ठेवून, हां इथनं पुढे असा क्वेश्चन आला की मी असं करणार, स्टेप्स लक्षात ठेवून प्रॉब्लेम फिजिक्स कधीच होणार नाही. तुम्हाला कन्सेप्ट ह्याच्या मागची कळाली पाहिजे, तरच तुमच्याकडनं व्हरायटीचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, आता मी तुमच्याशी पहिल्यांदा एखाद्या व्हिडिओमधनं, म्हणजे लहान लहान व्हिडिओज तरी ठीक आहे बनवतो तो मी, पण मी तुम्हाला बघितलं नाही, तुमच्याशी इंटरॅक्शन कधीच केलेलं नाही आहे, त्यामुळे मला तुमची पल्स माहीत नाही आहे. तर एनिवे, तर सध्या मी तुम्हाला जे सोल्युशन दिलेले आहेत, तर मी काही गोष्टी अज्युम केल्या आहेत की तुम्हाला या गोष्टी येत आहेत, असं अज्युम करून मी तुम्हाला पुढे गेलो आहे. म्हणजे मे बी त्यातल्या मॅथ्सच्या स्टेप्स असतील किंवा काही प्रॉपर्टीज असतील, तर त्यातल्या तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील किंवा हे कसं करायचं कळत नसेल, तर यू शुड डेफिनेटली कम आउट अँड आस्क क्वेश्चन्स. अडलेलं आहे तर त्यात काही कमीपणा नाही आहे विचारायला. जे आपल्याकडे टॉपर होते, चांगले परफॉर्मिंग स्टुडंट्स होते, ते टॉपर एका रात्रीतनं किंवा बाय बर्थ झालेले नाही आहेत. मेहनत कन्सिस्टंटली करून, डाऊट सॉल्व्ह करून, प्रोॲक्टिव्हली डाऊट सॉल्व्ह करून आपले कन्सेप्ट क्लिअर करत करत पुढे गेलं, अँड देन दे हॅव अचीव्ड द सक्सेस वॉट दे हॅव अचीव्ड. ठीक आहे, तर तुम्हाला यातलं काही कळलं नसेल तर यू कॅन ऑलवेज रीच आउट टू एनी टीचर्स, नटवर सर, मायसेल्फ, लेरेन सर, अजून कुठले टीचर्स बाकीचे सब्जेक्टचे पण. ठीक आहे, सो यू शुड रीच आउट अँड आस्क क्वेश्चन्स. हे फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर दीज वर द 25 क्वेश्चन्स, आणि याचं सोल्युशन बघा. तुम्हाला काही क्वेश्चन्स आले तर मे बी तुमची सॉल्व्ह करायची मेथड वेगळी असेल, माझी मेथड वेगळी असेल, त्यातली तुम्हाला कुठली सोपी वाटते ते तुम्ही उचला. आणि येत नसेल, जर नाही आलेले प्रॉब्लेम्स आहेत, असं होणारच नाही की सगळे आले. ऑब्व्हियसली ही एक्झाम अशी नसतेच की त्यात तुम्हाला 100% येतं, असं नसतं होत. 10वीपर्यंत ते ठीक होतं, आता असं होत नाही. तर तुम्हाला जर नाही आलं तर इट्स ओके. इथनं पुढे तुम्ही ती कन्सेप्ट शिका आणि ग्रो करा. ठीक आहे, फाईन. रिवर्ट बॅक टू मी, तुम्हाला सोल्युशन्स कळले का हे? ओके, चलो वी विल मीट. बाय.